तर खूप दिवसांनी मी काहीतरी पार्सल मागवलं होतं. तर ते काय आहे ना, मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच. त्याआधी ना मस्त आज कांद्याची पात बनवायची होती. त्याचसोबत शेपूची भाजी पण. कांद्याची पात मात्र यांनी मला निसून दिली होती. आणि ना मी जेव्हा कांद्याची पात पातळ करते ना किंवा सुकीसुद्धा, त्याच्या मागे जे कांदे असतात ना ते मी असे वेगळे म्हणजे खाते वेगळे, पण असे भाजीसोबत वगैरे तोंडी लावायला. पण भाजीमध्ये सुद्धा टाकत राहते, म्हणजे ते दाताखाली नसं थोडं कचकच मला ते आवडतं, म्हणून मी त्या पद्धतीने बनत असते. आणि ना मला अजूनसुद्धा कन्फ्युजन होतं कांद्याची पात बनवताना, म्हणजे पातळ भाजी हळद टाकायची का नाही टाकायची, कारण लग्नाच्या आधी माझा तो एकदा कुटाणा करून झाला आहे. अक्षरशः मी मेथीच्या भाजीला म्हणजे पातळ मेथीची भाजी जी असते ना त्याच्यामध्ये मी हळद टाकली होती. नंतर चपात्या करायला घेतल्या. नेमकी आज माझ्याकडनं ना चपात्याचं पीठसुद्धा आहे ना पातळ झालं होतं. त्याच्यामुळे त्या चपात्या अजिबातच नीट जमत नव्हत्या. नुसतं फापट पसऱ्यावानी इकडं पसर तिकडं पसर असं होत होतं आणि मला इतकं अवघड जात होतं ना. आणि दिवसातून पहिल्यांदा जेव्हा वैदू इकडे येते ना म्हणजे आमच्याकडे खेळण्यासाठी, तर तिचे एक्सप्रेशन जे असतात ना ते अगदी बघण्यासारखे असतात. रोज काय नाही काहीतरी असं लाजणार काय, हसणार काय, काहीतरी गंमतच करणार. ते बघून इतकं भारी वाटतं नाही की बस पूर्ण दिवसच असा मस्त जातो. संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी दूध घ्यायला खाली गेले होते आणि ना येता येताच मैत्रिणीकडे गेले होते आणि त्या हिचे ना असे काहीतरी वेगळेच एक्सप्रेशन होत होते. म्हणजे तिला असं वाटत होतं, अरे आपण कसं काय दिसतोय मोबाईलमध्ये, आणि ना तिला असं वेगळं वाटत होतं ना, म्हणून ती स्वतःलाच बघून आहे ना असं डान्स करायला बघत होती. ते बघून आम्ही इतकं हसलो ना तिला का बस. आणि त्याच्यानंतर ना रात्रीच्या वेळेला मी गॅस धुवायला घेतला होता. आणि मी ना शक्यतो तरी रोज असं पाणी टाकून नाही धुवत, फक्त आहे ना आपल्या घासणीने ना घासून काढायचा आणि जे वाईप्स असतात ना तर त्याने ना 3-4 वेळा चांगलं पुसून घेत राहते. कारण ना माझ्या गॅसच्या वट्ट्यावर ऑलरेडी रॅक पण आहे, ती बकेट पण आहे, झाडं पण आहेत, मिक्सर पण आहेत, आणि एवढं सगळं खाली घ्यायचं म्हटलं ना खूप अवघड जातं. आणि ते तसंच जरी ठेवलं ना ते मग खाली तसंच ओलं राहून जातं, किंवा बाकीचे वरचे जे भांडे आहेत ना रॅकमधले ते ओले होऊन जातात, म्हणून मी असंच करते. आता मी खूप दिवसांनी काहीतरी पार्सल मागवलं होतं, तर त्यामध्ये ना मी कुर्ती मागवली होती. एकदम अशी बजेट फ्रेंडली आहे ही कुर्ती. खरं तर माझ्या मैत्रिणीकडे आहे आणि तिच्याकडनं मी लिंक घेतली होती. आणि मी जेव्हा ते मागवलं ना म्हणजे डबल एक्सेल साईज मागवली आहे. ती म्हणजे मला शोल्डर वगैरे एकदम परफेक्ट आले. स्लीव्स फक्त एवढंच आहे की थोडासा ढिल्ला झाला आहे, फिटिंग करायची गरज आहे. आणि ना फ्रंटला अशी छान अशी एम्ब्रॉयडरी पण आहे, ब्लॅक कलरमध्ये मी मागवलं आहे. आणि तुम्हाला कुर्तीची लिंक हवी असेल ना तर कमेंटमध्ये कुर्ता किंवा लिंक टाईप करा, मी तुम्हाला त्याची लिंक देऊन देईल. आता रोज तरी काय वेगळं बनवायचं ना माझ्या नवऱ्याला, त्याच्यामुळे मी ना भेळ आणली होती. म्हणजे कोणी आलं जरी किंवा आम्ही जरी गेलो ना तरी येत्या वेळेला ना भेळ ही घेऊन येत राहतो. कारण ना आम्हाला आमच्या गावची सोडून कुठलीच भेळ आवडत नाही. मस्त कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरच्या वगैरे टाकून छान अशी भेळ बनवली. आणि असं संपला आजचा दिवस. चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय गणेश.